आठवते तुला डोळ्यात स्वप्न तिचं, दोन ओठ एक गीत, मिळला दुहेरी गोफा तलवार साजळू, एकाच रंगातले आम्ही इंद्रधनू. हो सुटती न हाते वो वादळे कितीही, जीवा भावाच्या सगळा अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी. ऐक ना, आज आपण मूवीचा प्लॅन करूया का प्लीज? म्हणजे एक छान सिनेमा रिलीज झालाय आणि त्याचे रिव्ह्यू पण खूप छान आहेत. जाऊया आपण, नक्की जाऊया. आणि आदित्यला पण विचार. आदित्य कोण? सिव्हिल इंजिनियर आहे, नाशिकचा आहे. मस्त आहे, कूल आहे अगदी, तुला खूप आवडेल. सॉरी सॉरी. It's okay. अरे आदित्य, सापडला का चष्मा? हो. हे अडकले. एक मिनिट. थँक्यू. मामा. हो, थँक्यू थँक्यू. बघा, ही मधुरा नाचते, मीरा टाळ्या वाजवते. हा? हे बघ, मधुराने मीराला घोडा घोडा करून घरभर फिरवलंय. एकदा बरं का, गणपतीच्या दिवसात मधुराने कुणाला तरी आपल्या मुलाला खांद्यावर बसून गणपती दाखवताना पाहिजे. बस हट्ट केला, हट्ट धरून बसली की मला हे खांद्यावर बसायचंय. त्यावेळेला आमची मधुरा जरा गब्दूल होती बरं का, लहानपणी. मीराला काय हे पेलवे ना, आणि मधुरा हट्ट सोडायला तयार होईना. मीराचा चार्ली चॅप्लिन करून टाकला होता तिने. अरे तुला सांगतो, हसून हसून वेड लागला आम्हाला. बघ ना, तुला दाखवतो आपण. मामा, मामा तू हे फोटोज का दाखवतोयस त्याला? आणि माझी बदनामी करत असशील ना. मीराच्या खांद्यावर बसत होती, घोडा घोडा करत होती. तू ठेव फोटोज आधी. अरे पण त्याला याचा काही शॉक नाही बसणार. तू अजूनही तेच करतेस. तेव्हा खांद्यावर बसत होतीस, आता डोक्यावर बसतेस. डोक्यावर बसते मी तुझ्या? नाही 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 ग, काय रे मामा तू पण. आणि तिला बसायचं असेल तर बसू दे, मुकुट तो माझा. बरं, जेवायला काय करायचंय? मी दूध आणि सफरचंद वगैरे खाईन. हा, आणि आपण तिघं बाहेर जेवूया. म्हणजे 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 आपण तिघं पिक्चरला जातोय आणि पिक्चरला गेले आपण बाहेरच जेवतो ना, घरी येऊन जेवत नाही. अरे पण उगाच कशाला खर्च? अरे मामा, मग काय फिल्म मध्ये पोळी भाजीचा डबा नेऊ का? पोळी आणि तुमची आवडती ती भयंकर शेपूची भाजी. कोणती फिल्म बघायला जायचंय? रणबीरचा आहे. चला चला चलो. काय मधुरा, हे अचानक काय एकदम? अरे मामा, पिक्चरचं अचानकच ठरतं. आणि मिहिरनी मला विचारलं, उद्या संडे आहे, सुट्टी आहे, जाऊया का आज? म्हणलं ओके. एका पार तयार झाले मी. बरं, मग तुम्ही दोघं जाऊन या, मी मामासोबत थांबते. झालं, नेहमी असं करतेस तू ताई. चल ना. ए मीरा, जा जा, उद्या रविवार आहे ग, सकाळची काही घाई नाहीये. हा, आणि सगळ्यांनी एकत्र फिल्म बघायला मजा येते. बरं, येते मी. येस, चलो आपण तयार होऊया. मिहिर निघाला असेल घरून. मिहिर कोण? मधुराचा मित्र. सो मूवी डेट का? कसलं काय, मीराताई पण येते आणि तिचा मित्रही येतो. ओ माय गॉड, म्हणजे कबाब मध्ये 2-2 हड्डी का? काय रे दादा, हे नेहमीच आहे बघा. मधुरा स्मार्ट आहे,
खूप छानही दिसते, प्लस हुशारी है. खूप मुलं मरत असतील ना. इसके पहले कोई और उसके जिंदगी में आए, आप आगे बढ़ो. क्या आगे बढ़ो? खायचं काम आहे का ते? अरे पण प्रॉब्लेम काय प्रपोज करण्यात? काय सांगू तिला? मला ना तिच्या मनातलंच काही कळत नाही. म्हणजे मे बी ती मला फक्त तिचा मित्र मानते. सपोज मी तिला प्रपोज केलं आणि तिला नाही आवडलं तर यार आमची फ्रेंडशिप तुटेल. म्हणून मी नाही करत आहे प्रपोज. आहे डेलिकेट आहे सगळं, पण डेअरिंग तर करावीच लागेल नाही का? हो, हो. तुला भारी एक्सपिरियन्स ग. मला त्या भानगडीत पडायचंच नाहीये. म्हणजे ते लव्ह, हार्ट ब्रेक्स, ब्रेकअप वगैरे मला ते फनी वाटतं. मग मला का प्रपोज करायला सांगतेस? बिकॉज आय लाईक हर. कर प्रपोज कर, नाहीतर कोणीतरी दुसराच पटवायचा आणि तू बसशील रडत. कसं? नाही. चल मामा, आम्ही येतो. कुठे येतो? अगं पिक्चरला चाललोय ना. कुठलं? इंग्लिश आहे. म्हणजे चावट. दात काढायला काय झालं? अगं मावशी, हल्ली इंग्लिशच नाही सगळेच पिक्चर चावट असतात. काय करायचंय पोरीचं? सासरी कसं होणार याची काळजी वाटायला लागली मला दादा. मावशी, सासरच्यांचं कसं होईल ह्याचा विचार कर. मामा, सफरचंदाने दूध ठेवलंय, आठवणीने खाऊन घे. आणि डब्यात भोपळ्याचे घारगे सुद्धा आहे. माझी काळजी करू नकोस. तुम्ही जा, एन्जॉय करा, पण नंतर रेंगाळत बसू नका. लवकर या. नको टेन्शन घेऊस मामा, आदित्य सुद्धा सोबत आहे. त्याचीच काळजी वाटते. मावशी येतो ग. बाय बाय. लवकर या. काय तू कशाला त्या अनोळखी मुलाबरोबर पाठवलं आपल्या मुलींना? तो परका काय आहे? दिवाकरचा मुलगा आहे तो. आपल्याच घरात राहतो. पाहिलंच ना किती सालाच आहे ते. उलट बरं झालं तो त्यांच्या बरोबर गेलाय ते. काही सांगू नको. हे अशी मुलं असतात ना, वर मुंडी आकाश धुंडी. वर मुंडी नाही ग, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. पाताळ खाली असतं की नाही? कळलं मला. मी काय सांगते ऐक. मी मीरेसाठी स्थळ आणले. काय? हा. काय मुलगा काय करतो? ते डिटेल्स नंतर सांगते मी. म्हणजे मुख्य गोष्ट अशी सांगायची तुला की मी उद्याच ठेवलाय बघण्याचा कार्यक्रम. ते पण मुलगा काय काय करतो काय? सांगते रे, सगळं सांगते. मला बोलू दे, उगाच गोंधळ व्हायला नको. बोल. हा, तर मुलीच्या आईबाबांनी आत्महत्या केलीये हे मी त्यांना सांगितलेलं नाहीये. उगाच तेवढ्यासाठी लग्न मोडायला नको ना. नाही कमू, ही फसवणूक आहे. हे योग्य नाही. लग्नाच्या बाबतीत लपवा छप्पी अजिबात चांगली नाही. अगं जन्माचं नातं जोडायचं असतं ग. त्यासाठी प्रेम आणि विश्वास हवा. ते आणि नुसतं लग्नाच्या बाबतीत नाही, कुठल्याही नात्याचा हाच पाया असतो. नाही, त्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं. हो ना, पण एकदा पसंती झाली की मग सांगू ना आपण. नाही, लग्नाच्या बाबतीत मला हे पटत नाही. हे ज्ञान कोण देत आहे बघा, ज्याचं लग्नच झालं नाही. यायचं का? अरे देवा, जेवण झालीत का विचारायला आले होते. का ग? आमच्या दादासाठी काही चटपटीत बनवलंच वाटतं. हो, गरम गरम फिश करी आणि भात आणू का? अग काय बोललीस? काय सांगतेस काय? वा ग वा हेमा, हे प्रेमाचा मार्ग पोटातून जातो तुला बरोबर कळलेलं आहे. अय्या, आज तुम्ही चुकला नाहीत म्हणे हिच्या बाबतीत. आणू ना? नाही, प्रेमाने केली आहे, तितक्याच प्रेमाने खा. आणते हा. नको नको, आज संकष्टी आहे, मी फिश खात नाही. मी खाईन, माझी नाही संकष्टी. अगं आण आण
आण तू. आणते आणते. कशाला नाही म्हणालास? मग गळ्यात पडते गती, काय करू मी? करून टाक लग्न. हा? हा, मुलींचं लग्न झालं की तुझा पार उडवून टाकू. प्रेमळ आहे रे बिचारी. या वयात शोभतय काय हे? आता वयाचा आणि प्रेमाचा संबंध कुठे असतो दादा? प्रेम कशाशी खातात हे तुला कुठे ठाऊक आहे? तुला ठाऊक आहे ना, खूप झालं. पण मला सांग ताई. इथून ऐक ना, मला ना पिक्चर संपल्यावर असं बाहेरच पडा असं वाटत नाही. आपण कसं मस्त एका दुनियेत गेलेलो असतो आणि बाहेर आल्यावर काय वेगळीच दुनिया असते ना. असं काय नाही, बाहेर पण आपण तशी दुनिया उभी करू शकतो. काय काय काय, जरा मोठ्याने बोलत जा ना तू. पॉइंट आहे. मी हे विचारत होतो, फिल्म कशी वाटली सगळ्यांना? ऑफकोर्स आवडली. रोमॅन्टिक फिल्म कोणाला नाही आवडणार? करेक्ट आहे. रोमॅन्टिक फिल्म सगळ्यांनाच आवडते. हा, तिच्याकडे नको बघूस. तिला रोमॅन्स आवडत असला तरी तिचा रोमॅन्स कवितेच्या वहीत बंद असतो. मधुरा, अगं मग काय, ताई कविता करते आणि मधुरा कविता जगते. वा. आणि आदित्य, तुझं काय मत आहे? म्हणजे लाईफ मध्ये रोमांस किती इम्पॉर्टंट आहे? इम्पॉर्टंट तर आहेच, पण कधी कधी सिच्युएशनच अशी असते ना की कोणी कितीही रोमॅन्टिक असला तरी प्रेमाचा विचार नाही करतायत. गाईज गाईज गाईज, आपण रॅपिड फायर करूया. लगेच? ओके, क्विक. ओके 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 ओके. प्रत्येकाने सांगायचंय की व्हॉट इज लव्ह फॉर यू. मी तुझ्यापासून. माझ्या मते लव्ह इज फ्रेंडशिप. टिपिकल. त्यात काय टिपिकल? तुझ्याकडे काय वेगळं उत्तर आहे का? ऑफकोर्स. काय? माझ्यासाठी लव्ह इज पॅम्परिंग. काही नवल नाहीये, म्हणजे इथे फक्त लाड करा. ए, तुझाच दोष आहे. आणि आदित्य? आय थिंक लव्ह इज केअरिंग. वाव, केअरिंग अँड ऑल. ह्याची गर्लफ्रेंड लकी असणार. आता ताई तू. मला असं वाटतं लव्ह इज शेअरिंग. नाईस. चला. मीराला तिचं मन जपणारा आणि तिच्या मनातलं सगळं शेअर करणारा मुलगाच मिळायला पाहिजे. काय कसा होता पिक्चर? अरे मस्त होता. तुझा मामा हेमा मावशी बरोबर. कोण हेमा मावशी? मामाची फॅन आहे आमच्या सोसायटी मधली. त्याच्याच ऑफिस मध्ये होती आणि त्यानं VRS घेतल्या, लगेच तिनं पण घेतली. अजून आशेवर आहे. मधुरा तू गप्प बस. आम्हाला गप्प बसायला सांगतोयस, पण चेहरा लाल लाल झाला तुझा. तू ना अशी वात्रट झालीस ना, एक दिवशी मार खाशील माझा. मार नाही. हेमा मावशीने खास तुझ्यासाठी गोव्याहून काजू आणले असणार, ते आधी काढ. कुठे लपवून ठेवले? हो. कसं पकडलं बरोबर.
लपवलेलं वगैरे काही नाही. ही मधुरा आहे ना, ही एका बैठकीत हे सगळं संपवेल म्हणून. हो, 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 नाही हो, हो. मामा नाही. हेमा मावशीने सांगितलं असं. हा तिनेच सांगितलं असणार की एकटेच खा हा. आणि मधुरा काय ग ती नेहमी काय म्हणते? यायचं का? नाही आपण आदित्य खरंच खूप चांगली आहे ती. आणि मामा तुला खरंच विचार करायला हरकत नाही. हो मामा, फार वय नाही झालंय तुमचं, अजूनही स्मार्ट दिसताय. हो आणि एकदम हिरो सारखे. मग हेमा मावशी प्रेमात पडणारच ना. मामा बघा, म्हणजे विचार करा, आयुष्यात सगळ्यांनाच असं प्रेम नाही मिळत. आदित्य तू पण काय 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 खिदळणं चाललंय तुमचं? अगं आवर पटापट, मुलगा येणार आहे पाहायला. आणि तो घरी येणार नाहीये कांदेपोहे खायला. आपल्याला जायचंय कॉफी शॉपला. मीरा, लग्नासाठी जबरदस्ती नाही करत. तुला नाही मुलगा आवडला तर नाही म्हण ना, पण त्याला बोलायला काय हरकत आहे. हे शेवटचं समज. परत आग्रह नाही करणं माझ्यासाठी, प्लीज. बरं मामा, मी तयार होऊन येते. चला मी पण तयारी करते. कशाला? काही गरज नाही. मागच्या वेळी तुझ्या आगाऊपणामुळे नकार आलेला आहे. हो ठीक आहे कळलं. मी नाही येत. तसंही मला पार्लर मध्ये जायचं. मी पण निघतो. माझा इथला मित्र मला भेटायला येणार. अरे मग बरोबरच उतरूया. थांब मी बॅग घेऊन येते. हो. गॉड, पुन्हा एक बघण्याचा प्रोग्राम. बिचारी ताई यार, मला हे सगळं इतकं भयंकर वाटतं ना. म्हणजे बघ ना, आपण गरजू असल्यासारखं होकार नकाराची वाट बघायची आणि मग ते नकार कळवणं. मी नाही बाबा करणारे असले भयानक प्रकार. मला पण हे सगळं खूप ऑड वाटतंय यार. म्हणजे एका कम्प्लिटली अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घ्यायचा. एक्झॅक्टली. आणि पण इमॅजिन यार. आय थिंक म्हणूनच म्हणतात मॅरेज इज अ गॅम्बल. हे पण मी या जुगारा बिगारापासून लांब असतं. अच्छा ओके बाय. आज तुझे माझे रस्ते वेगळे. मी पण ऑटोच घेतो. बाय. हॅलो मिहीर, ऐक, मी सांगते त्या ठिकाणी लवकर पोच. ओके. खरंच कुणालाच ना आवडणे इतकी वाईट आहे का? की माझं नशीबच वाईट आहे. आज पुन्हा एकदा त्याच चक्रातून जायचंय मला. या मुलाने सुद्धा नकार दिला तर? अरे देवा, मामाला खूप वाईट वाटेल. देवा, माझी काही तक्रार नाहीये. तो जसा असेल तसा चालेल मला. मी सगळ्या ऍडजस्टमेंट करायला तयार आहे. पण छान दिसतेस, खरंच छान दिसतेस. हा, प्रत्येकाला कळतच असं नाही. झालं गेलं सगळं विसरून जा. मला आतून वाटतं की यावेळेला तुला नक्की होकार मिळेल. म्हणजे मुलाकडे पाहिल्यानंतर कळतं की त्याला समज आहे. मिरे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मी सुद्धा पहिल्यांदाच इथे आले.
दिसतंय माझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे ना कॉन्फिडन्स. म्हणजे मी अनेक वेळा इथे येऊन गेली असं वाटतंय ना तुला. हे बघ बाळा, काही अडलं ना माझ्या चेहऱ्याकडे बघायचं. कमो ती सांग. बडबड बंद. आणि त्या मुलाशी सुद्धा मीरालाच बोलू दे. हं? ए, तू टेन्शन नको घेऊस. अरे टेन्शन येऊ नये म्हणूनच बोलते ना मी. घाबरायचं नाही. अडला नारायण कशाला गाढवाचे पायधरी. ए माझी आई, दया कर ना. या चुकीच्या मुलींचा प्रयोग येणाऱ्या माणसांवर करू नकोस. चुकीची का होईना पण हसली बघ. हसली मीरा.